नमस्कार, ANM ताई. या व्हिडिओमध्ये आपण ANM लॉगिन मधून प्रसूती झालेल्या महिलेची डिलिव्हरी आउटकम माहिती कशी भरायची ते सविस्तरपणे पाहत आहोत. सर्वात अगोदर तुमचा मोबाईल नंबर आणि 6 अंकी पिनचा वापर करून लॉगिन करून घेणे. त्यानंतर भेट सुरू स्टार्ट विजिट या बटनावर क्लिक करा. यानंतर आउटरीच ॲक्टिव्हिटीवरती क्लिक करा. ज्या गावातील माहिती भरायची आहे ती गाव निवडा आणि पुष्टी करावर क्लिक करून 6 अंकी पिन टाका आणि भेट सुरू करा. कार्यक्रम प्रोग्रामवर क्लिक करा. त्यानंतर तुमच्यासमोर सर्व कार्यक्रमाची यादी येईल. त्यापैकी मटर्नल हेल्थ माता आरोग्य या कार्यक्रमाची निवड करा. तुमच्यासमोर एक डॅशबोर्ड उपलब्ध होईल. त्यामधील विविध पर्यायांमधून देय निकाल ड्यू आउटकम या पर्यायावर क्लिक करा. आता डिलिव्हरी आउटकम भरण्यास सुरुवात झाली आहे. ही प्रक्रिया पूर्ण करताना सर्व माहिती अचूक भरणे अत्यंत महत्त्वाचे आहे, कारण यावर पुढील आरोग्य सेवा अवलंबून असतात. ही माहिती चुकली तर पुढील माता आणि बालक यांच्या आरोग्य सेवांची माहिती भरताना चूक होऊ शकते. समजा सीमा या गर्भवती महिलेची नुकतीच प्रसूती झाली आहे आणि तिची प्रसूतीची माहिती कशी भरावी ते पाहू. यादीमधून योग्य महिलेचा शोध घेऊन मी अचूक महिलेच्या नावावर क्लिक केले. त्यानंतर महिलेचं प्रोफाईल उघडल्यानंतर तिची ANC संबंधित माहिती तुमच्या समोर येईल. परिणाम आउटकम या बटनावर क्लिक केल्यानंतर आता प्रेग्नन्सी आउटकम फॉर्म उघडलेला आहे. सर्वप्रथम प्रसूतीची अचूक तारीख आणि वेळ नोंदवायची आहे. ही माहिती तुमच्या R16 रजिस्टरवर उपलब्ध असते. प्रसूती झाली डिलिव्हर्ड हा पर्याय निवडा. पुढे आउटकम ऑफ डिलिव्हरी म्हणजे प्रसूतीचा निकाल मध्ये लाईव्ह बर्थ, स्टिल बर्थ आणि लाईव्ह अँड स्टिल बर्थ ह्यापैकी योग्य पर्याय निवडायचा आहे. जिवंत जन्माची संख्या टाकायची आहे. जर जुळे बाळ जन्माला आले असते तर 2 टाकू शकता, पण सीमाने एका बाळाला जन्म दिला आहे म्हणून मी इथे 1 टाकते. यानंतर प्रसूतीचा प्रकार म्हणजे डिलिव्हरी टाईप निवडायचा आहे. नॉर्मल, C-सेक्शन किंवा असिस्टेड डिलिव्हरी यापैकी योग्य पर्याय निवडा. प्रसव कालावधी म्हणजे डिलिव्हरी टर्म, फुल टर्म किंवा प्री टर्म ह्यापैकी योग्य पर्याय निवडा. जर गर्भधारणेदरम्यान काही गुंतागुंत झाली असेल तर ती सिलेक्ट निवडा या बटनवरती क्लिक करून जी गुंतागुंत झाली होती त्याची नोंद करा. येथे एकापेक्षा जास्त पर्यायाची निवड करता येते. कोणतीही गुंतागुंत झाली नसेल तर काही गुंतागुंत नाही या पर्यायाची निवड करा आणि नेक्स्ट या बटनावर क्लिक करा. पुढील स्क्रीनवर डिलिव्हरी लोकेशन म्हणजे डिलिव्हरी कुठे झाली यासंबंधित माहिती भरायची आहे. महाराष्ट्रामध्ये झाली असेल तर तुम्ही राज्याच्या ठिकाणी महाराष्ट्र निवडा, अन्यथा अदर स्टेट इतर राज्य निवडू शकता. त्यानंतर ज्या जिल्ह्यात डिलिव्हरी झाली तो जिल्हा निवडा. प्लेस ऑफ आउटकममध्ये गव्हर्नमेंट फॅसिलिटी, प्रायव्हेट फॅसिलिटी किंवा होम यापैकी योग्य तो पर्याय